नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे। बनावट शिक्षक नियुक्ती आणि शालांत आयडी घोटाळा प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 आरोपींना अटक केली आहे। शासनाची फसवणूक करत कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोप या आरोपींवर आहे। नागपूर शहरातील पोलीस ठाणे सदर येथे दाखल असलेल्या बोगस शिक्षण घोटाळा प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 44 वर्षीय दिलेश कुमार छबीलाल कटरे, 40 वर्षीय रुपाली बिहारीलाल राहा खंडाले, 56 वर्षीय भाऊराव मधुकर मालथे। सर्व आरोपी हे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील रहिवासी आहेत। या प्रकरणातील फिर्यादी मुन्ना तुलाराम वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी बनावट अनुभव प्रमाणपत्र, खोट्या स्वाक्षऱ्या, शिक्के आणि कागदपत्रांचा वापर करून शिक्षक पदाकरिता शालांत आयडी मिळवला आहे। या बनावट कागदपत्रांच्या आधारे सहाय्यक शिक्षक ते मुख्याध्यापक पदापर्यंत मान्यता मिळवून शासनाचा निधी अपहार करण्यात आला आहे। विशेष म्हणजे ही बनावट नियुक्ती 2017 ते 2023 या कालावधीत करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। याआधीच या प्रकरणात 17 आरोपींना अटक करण्यात आली असून आतापर्यंत एकूण 20 आरोपी अटकेत आहेत। पोलीस तपासात शिक्षण विभागातील अधिकारी, शैक्षणिक संस्थांचे संचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा सहभाग उघड झाला आहे। या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली असून तपास अजूनही सुरू आहे। पोलिसांच्या मते या घोटाळ्यात आणखी अनेक आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता असून लवकरच आणखी अटक होणार आहे। आपल्याकडे सदर पोलीस स्टेशनला शालेय विभागातील घोटाळ्यासंदर्भात मे महिन्यामध्ये 2025 गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपल्याला काही आरोपीच्या घरातील घरझडतीमध्ये काही बनावट कागदपत्र मिळून आली होती। त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे आपण पुढे तपास सुरू होता। त्या तपासामध्ये अद्यापर्यंत आपण एकूण 17 आरोपी अटक केलेले आहेत। प्राथमिक दोषारोपपत्र देखील न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले। त्याच्यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास चालू असताना या मुख्य आरोपीच्या घरामध्ये जे बोगस कागदपत्रे मिळाले होते त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील ठाणेगाव येथील सिद्धार्थ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणातील 2 शिक्षक आहेत, दिलेश कुमार कटरे आणि रुपाली राहंगडाले यांचे देखील बनावट कागदपत्र त्या आरोपीच्या घरामध्ये मिळून आले होते। त्याच्या संबंधाने आपण तपास करत असताना शालेय विभागातील वेगवेगळ्या कार्यालयामधून त्यांची माहिती प्राप्त केली असता एकंदरीत तपासामध्ये असं दिसून आलं की यांनी त्यांचे बनावट कागदपत्र सादर करून प्रस्ताव दाखल केले आहेत आणि त्याच्या आधारे त्यांनी नियुक्ती प्राप्त केलेली आहे। त्याच्यावरून आपण या गुन्ह्यामध्ये त्यांना आरोपी केलं होतं। त्याच्या संदर्भात त्यांनी सेशन कोर्ट, हायकोर्ट वेगवेगळ्या ठिकाणी जामिनाकरता अर्ज केले, परंतु त्यांचे जामीन अर्ज आपण आपल्याकडे असलेल्या भक्कम पुराव्याच्या आधारे नाकारण्यात आले होते। यातील तिसरा आरोपी आहे ज्यांचं नाव भाऊराव मधुकर मालदे आहे। हे त्या सिद्धार्थ हायस्कूल येथे मुख्याध्यापक म्हणून काम करत असतात। तर या 2 शिक्षकांच्या बोगस प्रस्तावाच्या आधारे जी नियुक्ती झाली होती त्याच प्रस्तावाच्या आधारे त्यांना पुढील शालार्थ आयडी मिळवण्याकरता त्यांनी उपसंचालक कार्यालयामध्ये त्यांच्या सहीने प्रस्ताव पाठवल्याने त्यांचा देखील गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झालेला आहे। अशा पद्धतीने तिन्ही आरोपींचा गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना जिल्हा गोंदिया ठाणेगाव येथून अटक करण्यात आले। न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं असता त्यांना न्यायालयाकडून पुढील 2 दिवसाकरता पोलीस कस्टडी मिळाली असून त्याच्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत। त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये अनेक इतर शिक्षक विभागातील वेगवेगळे पदावरील अधिकारी किंवा वेगवेगळ्या संस्थांमधील शिक्षक व संस्थाचालक यांचा देखील सहभाग निष्पन्न होण्याची शक्यता आहे। शिक्षण क्षेत्रातील हा गंभीर आणि धक्कादायक घोटाळा शासन यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत। या प्रकरणातील तपास पुढील काळात आणखी कोणकोणते धक्कादायक खुलासे करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।